नमस्कार नमस्कार मित्रांनो, नमस्कार. तर आज आहे मकर संक्रांत. येस, हळदी कुंकू. तर मकर संक्रांत झाली आहे, पण आम्हाला दोघांना सुट्टी नव्हती, तर आम्ही विचार केला की शनिवारी हळदी कुंकुम करूया. आणि आता शनिवार आहे, 2 तासांनी हळदी कुंकूसाठी मी इन्व्हिटेशन दिलं आणि आता आम्ही सामान आणायला चाललोय. डेकोरेशन पण नाही केलंय. डेकोरेशन पण हा बघा डोक्यावर काय लावतोय. डेकोरेशन पण करायचंय आम्हाला, तर त्याची तयारी चालू आहे. आता आम्ही चाललोय डीमार्टला सामान घ्यायला आणि ब्लॉग पण चालू केलाय. तर चला आता पटकन आम्ही डीमार्ट मध्ये जातो आणि सामान घेऊन येतो. हॅलो नको, एवढी एक्साइटमेंट आहे मकर संक्रांतीच्या डेकोरेशनची. बिना चपलीच्या निघालेस. बाहेर आल्यावर त्यांना हे लागल्यावर कळलं, अरे चप्पल तर नाही घातली मी. चला चप्पल घेऊया. सामान लिहिलेलं आहे आणि हे सगळं नंतर दाखवतो. हा, सगळं तुम्हाला सामान काय काय घेतलं नंतर दाखवतो. पण माझ्या बायकोने काहीतरी युनिक घेतलंय आज हळदी कुंकूसाठी. शाबाश. होता तो कुर्ता माझी चॉईस होती. हिने काय बंडल दाखवलेले काय माहिती. ओके, नेक्स्ट टाइम पासून तू स्वतःच घेत जा. हे नाटक नाही करायचं. जेवढं काम दिलंय ना तेवढं करायचं चुपचाप. ज्यादा बोले बांध के रहेंगे जगह पे. सगळं रेकॉर्ड होत आहे. मी खूप एक्साइटेड आहे तुम्हाला दाखवायला की आम्ही मकर संक्रांतीला काय कपडे घेतले आहेत. सगळी चॉईस माझी आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आम्ही बघितलंच असेल डोमेस्टिक व्हायलन्स होतो. पुढे डोमेस्टिक व्हायलन्स कोणी केलं? तुम्हाला ना बांधून ठेवणार. कधी मी केला? कधी मी काय बोललेलं नाही. बांधून बिंदून ठेवणार. गपचूप बस. जास्त खोटं बिटं सांगू नको. मी चॉईस केलेला आहे कुर्ता आणि तो कुर्ता माझ्यावर छान दिसतोय. पण मकर संक्रांत आहे. जस्ट शट अप. माहितीये ना, आठवते ना? हा, लक्षात ठेवायचं. तर आता मी चाललं पेन्सिल घ्यायला. हा, एक काय घेतलं की लगेच दुसरी गोष्ट घ्यायची, लगेच तिसरी गोष्ट घ्यायची, लगेच चौथी गोष्ट घ्यायची. काय बोलायचं ना, मला कळत नाही या मुलींना. हे लोक उडायला विसरले. ते द वॉकला येऊन वॉक करतात. यांना कळत नाही उडलं पाहिजे. उड 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 नको, त्याला चालायची इच्छा. हा बो, केवढा जवळ भाई. चालतच नाही हे लोक चालायला विसरलेत साफ. यांना इच्छाच नाही होते चालायची. अजून पण चालत असतील. ते बघा हात दुखतायत त्यांचे. हातच असतात ना त्यांचे पंख, म्हणजे का पाय म्हणजे हात असतात काय माहित. काय पंख म्हणजे पंख असतात आणि पाय असतात ज्याच्यावरती चालतात. कळलं? पण ते अरे पण ते उडायला विसरलेत. हा पॉइंट आहे. आम्ही पेन्सिल घेतली, बाहेर आलो. या लोक साडी बघायला लागले. हे तर थांबले पण नाही तिकडे. पण हे अजून चालतातच आहेत भाई. यांना उडता येतं की नाही भाई तुला? हा, जनता जवाब चाहती है. लोक माझ्याकडे एडासारखे बघतायत. पण उडत का नाही तू भाई? खायला पण काय नाही तर काय करतात ते लोक काय माहित. चालतायत, उड्या मारतायत. बघा दोघी. काय बघितलं का? हातात बघा हिच्या काय. हातात पेन्सिल. वा, या फोटो याला पाणीपुरी बोलला. हा पाणीपुरी बोलला याला. अक्रोड आहेत ते. आणि हे काहीतरी फूड आहे. ड्राईड छान आहे. ऊन पण मस्तच येते हा एकदम. म्हणजे काहीतरी वेगळंच आहे अजून. म्हणजे चमाट. हा, कानाखाली बुक्की. हा, चमाटच मारत. हे बघा. लवकर मला घरी जाऊन तयारी करायची. मला ते हिने काय केलं आज माहितीये का? हिने आज काय केलं माहितीये का? आज आहे, आता तुम्हाला दाखवणार आहे. आम्ही मकर संक्रांतचा ब्लॉग करायचा घरी. सगळं लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत म्हणून सगळं सजावट करायची आहे. तर 2 लोकांना बोलावून ठेवलं. हा एक, ही बघा दुसरी. 2 लोक. ही नेहमी घरच्यांना तेव्हाच बोलवते जेव्हा ना घरी काय करायचं असेल ना, तेव्हा ही घरच्यांना. का असं करते तू? हा, का असं करते? ही बघ, तू टॉपिक वरनं भटकू नको. पण तू सांग त्यांना का असं करते. त्यांना मी इन्व्हॉल्व करते माझ्या सगळ्या सिच्युएशन्स मध्ये. हा, मग कामाला ते दोघंच का असतात? हे दोघं भाजी बिजी का बनवत असतात? कारण की तुला नीट काम जमत नाहीत ना. अरे मग तू काय करणार? ऑर्डर दे पेन्सिल परत. मला काय बोलवतं माहितीये? दररोज मला आता एक पेंटिंग हवी आहे. मग बरोबर आहे, घराबाहेर काढेन. बरोबर आहे. फायनली हा उडून आलाय इथे. हा मगाशी इथे नव्हता, आता उडून आलाय. एक कबूतर आपण आज बघितला ज्याला उडता येते. उडून पण परत चालायला. हा, उडून परत चालायला. शिवानी थोडस डोकं जर लावलं. कचरा घेऊन फिरतीये घरभर. गाडीत घेऊन फिरत बसलेली. गाडीत कचरा घेऊन. कचरा फिरवायला नेलेलास काय? हो, तो घरी एकटा कंटाळला असता. कचरा घेऊन गाडीत फिरत बसले. हिला बोललो नको घेऊ, बाहेर ठेव, कचऱ्याच्या याच्यात ठेव, सकाळी घेऊन जाते. भावाला बघ कसं कामाला लावलंय. का? माझा पण भाऊ आहे.
आम्ही आमच्या दोघांची टीम भाव. आणि ही बघा कचरा घेऊन फिरते. तू तुझं बघ ना, तू तुझं बघ पहिले शाणे. आणि माझ्या हातात बघा माणसाप्रमाणे. मी ना बघणार शाणी येतात करते काय. हे बघा माझ्या हातात बघा काय आणि हिच्या हातात बघा माणसाप्रमाणे दिले हातात. ते माझे पैसे आहेत समजलं ना. मग काय आलं. हे बघा कामाला लागलेले आहेत साहेब. आम्ही करतो आहे इकडे. कधीपासून अर्धा 4 तास झाले हेच करतात. अर्धा चार तास इकडे आम्ही हे 2 पतंग खालून जाऊन घेऊन आलो. ते हळदी कुंकू प्रिंट करून आणलं. ह्यांनी केलेलं आहे सगळं. मग मी क्रेडिटच देतोय. ह्यांनी बनवलेलं. सॉरी. आणि आता छोटे छोटे पतंग लावायचे. मी हे आवरलंय. हे हळदी कुंकू आहे जे वाहन देतात. आणि मग टिश्यूज कारण की खाल्ल्यानंतर त्यांना युज करायला. वाहन नाही सॉरी वाहन गाडी असते. गाडी वाहन. आणि मग इथे रोजेस ठेवलेत आणि त्यांना गिफ्ट म्हणून हे लिप बाम ठेवलंय मी. आणि हे आवरलेलं आहे. मम्मी आता मी रेडी व्हायची बाकी आहे. माझे थोडेसे पाहुणे येणार आहेत. ते आल्यानंतर मी रेडी होईन. आणि आम्ही मेहनत करतो ऍज युजल. आणि मी नाही करत आहे. नाही ऍज युजल. तुळस पाणी नाही घातलं आज. आणि काल आम्ही एका हळदी कुंकूला गेलेली तिकडे मला हे दिलं. आणि हे आमची झाडं आणि हे माझे दागिने. हे बघा कोण आलेत घरी बघा. हा बघा हो. आणि घरी आलेल्या पाहुण्यांकडनं कॉफी बनवून घेतात. हे बघा काय बोलायचं. हा थँक्यू तुम्ही कॉफी बनवून दिल्याबद्दल आम्हाला. तुम्हाला काय मनोगत तुमचं काय. अजून तरी नाही कॉफी पिल्यावर समजेल तुम्हाला. तसं मी बनवतोय कॉफी. मी फक्त तिला सांगतोय काय करायचं काय नाही करायचं. म्हणजे कसं ते एकदम व्यवस्थित होईल. कशासाठी बनवतोय आपण. काय करतोय. कॉफी बनवतोय. पण हे काय करतोय. हे ती मिक्स करून देते मला. मग मी ते पुढचं करणार. मी सांगणार नाही. नंतर करणार. ते सगळं नंतर रिव्हील करणार. हा सिक्रेट आहे म्हणून मी सांगत नाही. व्हेरी नाईस. झालंय. काय बनवले बघा यार. काय बनवले बघा. थांबा तुम्हाला चांगल्या याच्यात दाखवतो. इथे जरा गर्दी आहे. चांगल्या याच्यात दाखवतो. बाहेर जाऊन दाखवतो. हे बघा 3 कलर आले. 3 कलर दिसत नाही. 3 कलर नाही दिसत आहेत पण आहेत 3. हा बघा इकडे एक वेगळा कलर आहे. इकडे वेगळा आहे आणि इथे कॉफी आहे खाली. आता हे मस्त मिक्स करणार आणि मी बनवलेली कॉफी मी पिणार आणि सगळ्यांना पाजणार. मी रेडी झाली आणि हा बिचारा आमच्या गेस्ट कडनं कॉफी बनवून गेस्टना कॉफी सर्व करतोय. कॉफी त्यांच्याकडनं बनवून नाही घेतली. मी शिकवलं तिला. आणि मी झालेली आहे रेडी. काय आयशॅडो विशाडो नाही लावलंय. तुम्हाला मी माझा आउटफिट दाखवतो. दिस इज माय आउटफिट. खरं तर मला ना काठापत्राची घ्यायची नव्हती. आणि हा आउटफिट आहे. ही साडी आहे. पदर आणि हा बेल्ट ह्याच्यासोबतच आलाय. आणि हे अख्खं आउटफिट आहे फक्त 1400 रुपये. आणि हे ब्लाऊज मी सेपरेट घेतलं बिकॉज मला टाइमच नाही मिळाला शिवायला वगैरे. मला तर माहितीच नव्हतं की मकर संक्रांती कधी. मम्मी बोलली अचानक 1 वीक आधी. मला लगेच मम्मी साडी ऑर्डर केली आणि ब्लाऊज ऑर्डर केली. सो ही साडी आहे. आता मी ते ज्वेलरी घालेन हलव्याचे. आणि मग बायका यायला पण लागतील. मी जाते बाहेर लगेच. आणि मस्त आहे ना आउटफिट. तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करेन. यशचा पण कुर्ता खूप छान आहे. तो पण आम्ही मिंत्रावरनच ऑर्डर केला. तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन. आय एम ऑल रेडी. आणि आता यशला नटवूया. हे नीट बस यश. नीटच बसलो. स्टार्ट बस. बघा अजून दागिने हवे होते. हा मला हवे होते. मी पहिला एकदाच घालणार आहे. मी थोडी दररोज घालून फिरणार आहे. ऑफिसला थोडी घालून जायचंय. हा जे लोक घालायला तयार नाही त्यांनी बघा घालायचं असतं. काय वाईट नसतं. हे ब्रेसलेट पण म्हटलं हे हाऊस असतो ना. चांगलं वाटतं ना. तू काय नाही केलं. आता कर. नाही केलं. अरे बघितलं. कारण नवीन आहे ना. हे असं सगळं करावं लागतं. आणि मी बोललो हिला. हे मला आधीपासून माहिती होतं. अजून काय का ही बिंदी मला माहिती नाही लावू की नको. अति तर नाही वाटणार. नाही चांगली वाटेल. मला वाटलं चला मला हे लावायला लावलंय. काय दिसतोय बघ. एक संत माणूस वाटतो मी एकदम. प्रोग्राम झालायत. खूप बायका येऊन गेल्या आणि खूप बरं वाटलं. लोक येऊन जातात. च्या मजा येते. बडबड करायला मिळते. हा ना आम्ही फोटोसाठी असे बसलो. मग विचार केला की इथेच ब्लॉग चालू करूया म्हणून हे 3 ऑकवर्ड बसलेत. बाकी काय कारण नाही. असं काय त्यांना असं डिस्प्लेवर ठेवलेला नाही अजिबात. आणि डेकोरेशन दाखव. अरे पण तू हे दाखवलं का. आम्ही काय काय घेऊन आलो हे सांगितलं पण दाखवलंच नाही. आम्ही दाखवलेलं आहे. सगळ्यांना हे खूप आवडलं.
हा हे मला हे डेकोरेशनचं वाटलेलं, मी चिटकवणार होतो तिकडे. हळद कुंकू. ते कळतच नाही हळद कुंकू आहे. पण नाईस, प्रोग्राम वेंट वेल. आणि मी पण असाच फिरणार आहे आज दिवसभर. मला इथे घाम येतोय ना मागे, चिकट चिकट लागतंय सगळं. हा ते चिकट होणार. मग हे आधी कुंकू आहे ना. रिस्क नाही लेणे का बाबा. हे तुझं ते ड्रेसचं मागून होतं. मग ड्रेस चिकट होईल ना. नाही, ड्रेस कसं होणार. घाम येतो ते ओलं होतं ना. बघितलं, सेवा. चला बाजू सरा, खाते मी आता काहीतरी. हे तुम्हाला पण कोथिंबीर वडी मस्त. किती गोड. आम्ही तिकडे जेवत होतो सगळे आणि यश नाही जेवत आहे कारण की त्यांनी भरपूर खाल्लंय, पण बिचाऱ्यांनी सगळं किचन आवडलं. इकडे एवढं सगळं कचरा झालेला ना, कारण की सगळ्यांना ते समोसे वाटायचं, हे पकड जरा, समोसे वाटायचं सगळं खराब झालेलं. त्यांनी सगळं आवडलं खरंच. आय लव्ह यू. गाल पकडू. बस दूर से प्यार, दूर से. तुम्ही विचार करत असाल मकर संक्रांतीच्या नंतर डायरेक्ट बीच कसा काय आला व्लॉग मध्ये. मकर संक्रांती एंड तर नाही झाली व्लॉग मध्ये आणि डायरेक्ट बीच तुम्हाला दाखवतो मी. एक मिनिट. प्रमोशन साठी काय काय करावं लागतं बघा. बीच भरलेला आहे. आम्ही इथे रोमॅन्टिक इथे बाई काय बोलतात, काय करत होतो आपण इथे, रील बनवत होतो रोमॅन्टिक वाली. काहीतरी खायला आणले मार्शमेलो, हे या सगळ्यासाठी आम्ही रील बनवत होतो. म्हणून बघितलं तुम्ही, आम्ही काल रात्री झोपलो 1 वाजता, आज सकाळी उठलो 5 वाजता आणि इथे आलोय सरळ. किती मेहनत करायला लागते, किती मेहनत. ही बघा खात बसली कोण. हा आणि ते कुत्रे मस्त खेळत बसले. यांना कोणतरी परत शिकवा यार उडायला, कोणतरी परत शिकवा यांना उडायला. यांना उडताच येत नाही. कालपासून बघतोय कबूतर उडतच नाहीत. क्या हो गया भाई तेरे को, क्या हो गया है. मकर संक्रांत, बीच, मग बेडरूम आणि या सगळ्यामध्ये एक गोष्ट, आम्ही पेन्सिल पण घेऊन आलो जाऊन. त्याचा उपयोग आम्ही केला नाही आयपॅडवरच्या पेन्सिलचा, पण एक माणसाने त्या पेन्सिलचा एवढा उपयोग केला. तुम्हाला दाखवतो ना, खाली जा, अजून पडून जा. दाखवतो तुम्हाला दाखवतो तुम्हाला. दाखव. हे बघा, आम्ही भेळ खात होतो, इन्स्टंट भेळ. हे बघा, मी दिसते यश. हा मी आहे. आणि ऍक्च्युली चांगलं काढलंय. तो डाकू वाटत. हा मग काय आलं. केस बीस बघ, केस वगैरे बघ. ऐला हे सेपरेट हलतं पण इथं. दोघांचं वेगळं काढून मग जोडलं. काय काय बोला. हा बघा खाली साईन विन पण गेली आहे. टाइमपास. एक नंबर वापर. पेन्सिलचा वापर जोरदार. 2 दिवसात पेन्सिलचे पैसे वसूल केलेले आहेत. अशा प्रकारे आम्ही हा दिवस आता इथेच थांबवायचा ठरवलंय. बास झालं एवढं एवढं ट्रान्झिशन एका व्हिडिओसाठी बस झालं. म्हणून माझ्या अंगातच स्टाईल आहे, माझ्या रक्तातच स्टाईल आहे. मेरे एक लाद दिलं नाही खाली जाणार आहेस तू, माहिती आहे ना. व्हायलन्स. तर आपण परत असेच भेटत राहूया. थँक्यू आमचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल. प्लीज आमचे व्हिडिओ असेच बघत राहा आणि आम्हाला कमेंट करा. आम्हाला जाम मजा येते. मी ऑफिसला जाताना तुमच्या कमेंट रिप्लाय करतो. थँक्यू. बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.